नमस्कार. मी माने नामदेव माणिक, राहणार आशिव, तालुका औसा, जिल्हा लातूर. माझ्या कुटुंबात 1 हेक्टर जमीन असून मी पारंपरिक पद्धतीनुसार त्या ठिकाणी 2 एकरसाठी सोयाबीन हे वाण वर्षानुवर्षे करत होतो. परंतु गेल्या वर्षी महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार मी त्यातील 1 एकर क्षेत्र हे पी तंत्रज्ञानावर पेरणी करण्याचं ठरवलं आणि त्यानुसार मी 1 एकर क्षेत्रासाठी पी तंत्रज्ञानावर पेरणी केली. 1 एकर क्षेत्रासाठी मी सलग आणि पारंपरिक पद्धतीनुसार पेरणी करण्याचं ठरवलं. तरी मी पेरणीसाठी KDS 753 या नवीन वाणाची निवड केली आणि त्या ठिकाणी पेरणी करत असताना मला BBF तंत्रज्ञानावर पेरणी केल्यावर 21 किलोच बियाणं लागलं आणि जो सलग आणि पारंपरिक माझा प्लॉट होता एकरसाठीचा, त्यासाठी मला 28 किलो सोयाबीनच्या बियाणं लागलं. त्याचबरोबर खतात सुद्धा माझ्या बचत झाली, की मला सलग पारंपरिक पद्धतीनुसार शेतीत मला प्लॉटमध्ये 50 किलोची 12-32-16 या खत लागला आणि या ठिकाणी बाजूच्याच BBF तंत्रज्ञान जो माझा प्लॉट होता त्यासाठी मला त्या प्रमाणात कमी बियाणं लागलं. अशा पद्धतीनं माझी बियाण्यात आणि खतात या ठिकाणी चांगल्या पद्धतीने बचत झाली. तरी मी ही पेरणी जून 2025 15 जून 2025 या दिवशी एकाच दिवशी दोन्ही प्लॉटवर केली होती. पण आमच्याकडे 12 मे पासूनच पावसाचं प्रमाण जास्तीचं होतं आणि आमचा भाग हा काळ्या मातीचा असल्यामुळं आम्हाला म्हणजे त्या ठिकाणी अति पाऊस झाल्यामुळं आमचं त्या ठिकाणी पिकाचं नुकसान झालं. परंतु जो बाजूचा BBF तंत्रज्ञानावर जो प्लॉट 1 एकरसाठीचा होता त्या ठिकाणी जास्त पावसामुळं देखील त्या रुंद सरीमुळं पाणी वाहून गेलं आणि उताराला आडवी पेरणी केली असल्यामुळं त्या ठिकाणी पाणी ही शेताच्या विशिष्ट बाजूला थांबलं आणि जमीन लवकर वापशावर येऊन ते पीक आमचं म्हणजे एक चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी राहिलं. तसं करत असताना BBF तंत्रज्ञानावर पेरणी केलेल्या ठिकाणी आम्हाला चांगला सूर्यप्रकाश त्या ठिकाणी त्या क्षेत्रावर मिळाला. हवा खेळती राहिल्यामुळं आमच्या पिकात चांगली उत्पादनात वाढ दिसून आली. पण त्याच पद्धतीनं ज्या ठिकाणी आम्ही रासायनिक म्हणजे पारंपरिक शेती केली, प्लॉट डेव्हलप केला होता, त्या ठिकाणी मात्र आम्हाला सलग पावसामुळं आमचं रोगराईचा आणि किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाल्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला नुकसान सहन करावं लागलं. आणि जे सलग आमचं सोयाबीनची पेरणी होती त्या ठिकाणी जास्त पावसामुळं किडीचा प्रादुर्भाव उद्भवून त्या ठिकाणी पुरेसा सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे हवा न खेळती राहिल्यामुळे त्या ठिकाणी आम्हाला ते पीक पिवळं पडलं आणि त्या ठिकाणी आम्हाला म्हणजे रोगराईचा प्रादुर्भाव जास्ती झाल्यामुळं आणि पाणी लागल्यामुळं त्या ठिकाणी आमच्या उत्पन्नात कमालीची घोट येऊन आम्हाला एका एकरमध्ये फक्त 8.5 क्विंटल त्या ठिकाणी सोयाबीनचं उत्पादन आढळून आलं. पण त्याच ठिकाणी जो बाजूचा आमचा BBF तंत्रज्ञानावरचा जो 1 एकरचा प्लॉट होता त्या ठिकाणी जास्त पाऊस झाल्यामुळं आणि उताराला आडवी पेरणी असल्यामुळं जास्ती झालेलं पाणी हे सरीवाट शेताच्या एका बाजूला जाऊन थांबलं आणि त्या ठिकाणची पेरणी देखील आमची सर्वसमावेशक अशी उगवण क्षमता म्हणजे चांगल्या पद्धतीची झाली होती आणि त्या ठिकाणी सरीमध्ये आम्हाला फवारणीसाठी काही अडचण आली नाही. फवारणी करताना आम्हाला सोपं झालं आणि त्या ठिकाणी चांगला सूर्यप्रकाश त्या ठिकाणी आणि हवा खेळती राहिल्यामुळे प्रकाश संश्लेषण क्रिया चांगल्या पद्धतीनं झाल्यामुळे आमच्या पिकाच्या मुळाची वाढ चांगली झाली आणि पीक चांगल्या पद्धतीनं येऊन आमचे उत्पादन चांगलं त्या ठिकाणी म्हणजे चांगल्या पद्धतीनं आलं. कारण पारंपरिक शेतीच्या फरकापेक्षा आम्हाला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं म्हणजे 13 क्विंटलचं उत्पादन एका एकरमध्ये मला सोयाबीनचं त्या ठिकाणी मिळालं. तरी माझ्या निरीक्षणानुसार पारंपरिक शेतीच्या प्लॉटमध्ये बियाण्याची उगवण क्षमता ही कमी प्रमाणात आढळून आली, की बाजूच्या ठिकाणी उगवला आणि मध्ये पिकाच्या भरमधात कुठेतरी पातळ उगवण्याचं प्रमाण जास्ती प्रमाणात होतं. पण सलग जो माझा BBF तंत्रज्ञानाचा प्लॉट होता त्या ठिकाणी माझी उगवण क्षमता देखील चारी बाजूनी एक समान झाली असल्यामुळं मला त्या ठिकाणी पीक चांगल्या पद्धतीनं मिळून आलं. तसेच या ठिकाणी चांगला सूर्यप्रकाश मिळत गेला, त्या ठिकाणी रोगराईला कमी बळी पडलं. अशा लहान सहान गोष्टी माझ्या बियाण्यातली बचत असेल या प्रत्येक गोष्टीमुळे माझ्या उत्पादनात चांगली भर पडत गेली आणि मला त्या ठिकाणी 13 क्विंटलचं उत्पादन आलं. तरी माझी सर्व शेतकरी बांधवांना कळकळीची विनंती आहे की कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार आणि कृषी विभागाच्या आव्हानाला प्रतिसाद देत प्रत्येकाने थोडी म्हणजे आपल्या एकरभर क्षेत्रासाठी तर प्रायोगिक तत्वावर यावर्षी BBF तंत्रज्ञानानं पेरणी करावं एवढी एक या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो. धन्यवाद.